नमस्कार. आज आपण करणार आहे पौष्टिक चणा डाळ पालक. काही पद्धतीने केले तर सगळे आवडीनं खात्यानं झटकीपट अशी तयार होते. मिक्स डाळीपासून वापरून किंवा तुरीच्या मुगा डाळीपासून आपण भरपूर वेळेस डाळ पालक खाल्ली असेल, पण एकदा हे असे चणा डाळ पालक नक्की ट्राय करा. चवीला भन्नाट अशी होती. रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी चणा डाळ घेतलेली, ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. भिजत नाही घेतलेली, डायरेक्ट कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालं की एक वाटी चणा डाळ म्हणलं की 3 वाटे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि थोडं तेल टाकायचं आणि कुकर झाकण लावून 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार. 7 ते 8 शिट्ट्यामध्ये चांगली डाळ शिजते आपली. किंवा तुम्ही 1-2 तास भिजत जर घातली तर पटकन अशी शिजती डाळ. डाळ अशी चांगली शिजली, पण पूर्णपणे अशी शिजून घ्यायची नाही डाळ. 80 ते 90% शिजवायची, कारण आपल्या पालकासोबत पण नंतर शिजून घ्यायची. सामग्री बघू काय काय घेतलेली. एक जुडी पालक घेतलेली, याला नीट करून मग स्वच्छ धुवून घ्यायचं, मग बारीक चिरून घ्यायचं. मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले, 2 हिरव्या मिरच्या, 2 मीडियम साईजचे टमॅटो, 7 ते 8 लसणाच्या गाया बारीक चिरून घेतलेले होतं. 1 इंच अद्रक खिसून घेतलेले. लसणाचे असे तुकडेच करून घ्यायचे, म्हणजे चवीला खूप छान असं लागत आहे. मोठा अर्धा चमचा धनिया पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, मोठा अर्धा चमचा लाल तिखट आणि छोटा चमचा गरम मसाला. खडे मसाल्यामध्ये 1 मसाला विलायची, 1 दालचिनी दालचिनी घेतली आणि 1 तेजपत्ता, छोटा अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे. 2 चमचे तेल कढईमध्ये टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की खडे मसाले पहिले टाकून घेणार. बारीक गॅस ठेवायचा, बारीक गॅसवर टाकायचं, करपून द्यायची नाही. तर त्यामध्ये लसूण आणि अद्रक पण टाकून घ्यायचं. लसूण अद्रक आणि मिरची टाकून घ्यायच्या. याचं कच्च्यापणा जाईपर्यंत हलकंसं परतून घ्यायचं. बारीक गॅस ठेवायचं. बारीक गॅस ठेवलं म्हणजे करपत पण नाही, चांगलं असं परतून पण होतंय. हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे. तर त्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा टाकला की कांदा लो ते मिडियम गॅस करायचा आणि लो ते मिडियम गॅसवरती मऊ करून घेणार आहे. आणि हलकासा गुलाबी कलर येऊन द्यायचं, जास्त काही गुलाबी कलर करायचं नाही. हलकासा गुलाबी कलर आला आणि मग कांदा मऊ झाला की त्यामुळे टमॅटो टाकून घ्यायचा. टमॅटो टाकलं की थोडंसं मीठ टाकायचं. बाकीचं मीठ आपण नंतर वापरणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलं की त्याला हलवून घ्यायचं, कारण टमॅटोमध्ये मीठ टाकलं की पटकन असं मऊ होतं आहे. त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करायचं. बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 4 ते 5 मिनटामध्ये चांगलं असं टमॅटो वापरलं जातं आहे. 4 ते 5 मिनटाचं चांगलं असं टमॅटो वापरलं आहे या पद्धतीने. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आता. टमॅटो चांगला मऊ झालेला आहे. आता बारीक गॅस करायचा. बारीक गॅस करून पावडर मसाले सगळे टाकून घेणार आहे. धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हे सगळे मसाले बारीक गॅसवरती टाकायचे, म्हणजे करपत नाही. मसाले टाकले की 1 मिनटासाठी चांगलं कांद्याने टमॅटोमध्ये परतून घ्यायचं. जास्त काही परतायची गरज नाही, फक्त मिक्स करून घेतलं तरी चालतंय. बघा सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. तर मिक्स करून झालं, गॅस बारीकच ठेवायचा आणि त्यामध्ये आपण चिरून घेतलेली पालक टाकायची. अशी चांगली पालक पहिली धुवून घ्यायची, मग चिरायची. चिरून कधी धुवायची नाही. त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. त्याला हलवायची काही गरज नाही. झाकण ठेवलं की 2 ते 3 मिनटासाठी वापरून घेणार आहे. बारीक गॅस ठेवलं आहे, बारीक गॅसवरती वापरून घ्यायची. बघा अशी पालक चांगली वापरली. आणि पहिली किती पालक दिसत पण किती कमी झाली. पालेभाज्या भरपूर अशा कमी होतात, दिसायला भरपूर दिसत. हे एकदा सगळं चांगलं टमाटर आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ. अजून 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे. अजून झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती. 2 ते 3 मिनटाची वाफ काढायची, जास्त काय काढायची नाही. बघा चांगलं असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. पालक पण चांगला आता शिजलेला आहे. त्यामध्ये डाळ होती ती पूर्ण डाळ टाकून घ्यायची त्यामध्ये आणि मिक्स करून घेणार आहे. हे सगळं चांगलं मिक्स केलं की त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकलेलं. पाणी गरमच वापरायचं, थंड वापरायचं नाही. पाणी टाकून झालं की झाकून ठेवायचं आणि 8 ते 9 मिनटासाठी चांगलं बारीक गॅसवरती शिजून घेणार आहे. तर बघा 8 ते 9 मिनटांना चांगली डाळ अशी शिजलेली आणि पालक पण चांगली शिजलेली. चांगले असे चणा डाळ पालक तयार झाली. आता जरी पातळ वाटत असं आपल्याला तरी चणा डाळ आहे. चणा डाळीमध्ये ते डाळ अशी घट्ट होती थंड झाल्यावर, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. जसं 1 प्लेटमध्ये टाकून घेऊ. झटकीपट असं चणा डाळ पालक तयार झाली आणि त्यावरती थोडीशी तुपाची धार टाकायची, म्हणजे चवीला खूप छान असं तयार होतं. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जो नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.